शिवण्याला शाळेत सोडलं आणि श्लोकला घेऊन आले. मेथीच्या लाडूची ऑर्डर होती. छान असे मेथीचे लाडू तयार केले. तुम्हालाही ऑर्डर पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर देते, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. भरपूर असे ड्रायफ्रूट्स टाकलेले असतात. सगळी कामं आवरली आणि श्लोकला क्लासवरून घेऊन आले. झाडू मारायला घेतला. झाडूची केस गळायला लागली. श्लोक बोलला मला गार्डनला जायचं आहे फुटबॉल खेळायला. चल म्हटलं घेऊन जाते. तो फुटबॉल खेळत होता. नंतर शिवान्याला शाळेमध्ये घ्यायला गेले. शाळेमधून निघालो तर तिची बडबड चालूच झाली. जाताना अवतार कसा होता आणि येताना अवतार बघा कसा आहे तिचा. किती मस्ती करतात. मी ओरडली मुलांना का मॉनिटर बनलेली. ती क्राफ्ट बुक न्यायची, ड्रॉइंग बुक न्यायची आहे, क्राफ्ट पेपर न्यायचं आहे आणि क्राफ्ट आम्हाला उद्या शाळेचं. कोणी दिलं ते अभ्यास तर बिलकुल. ध्रुवी का दिलं. हे बघ आम्ही कॉम्प्युटरला गेलतो ना, लेट आलो. मग संपली, आम्ही खायला घेतलं. मग भात राहिला. रस्त्यामध्ये कांद्याची गाडी भेटली. कांदे घेतले. कांदे संपले होते आणि थोडीशी शिमला घेतली आणि घरी निघालो. घरी आल्यावरती शिवण्याचं बघा टाइमपास चालू झाला. तिला म्हटलं होतं कपडे काढ. ही काय करते. आता कोण करते काय. साईडला श्लोक काहीतरी सांगत होता पण त्याकडे काही लक्ष गेलंच नाही हिच्या नखऱ्यामुळं. मिसळ करायची होती त्यामुळं मटकी छान अशी मोडाला ठेवली होती. पहा किती छान मोड आलेत. टोपामध्ये मटकी टाकली आणि जसं पाहिजे तसं पाणी टाकलं आणि छान अशी मटकी शिजायला ठेवली मिसळीसाठी. मटकी शिजली. सगळे मसाले बिसाले परतून छान अशी मिसळ ही तयार केली मी. बरेच दिवस झाले मिसळपाव केला नव्हता. म्हटले आज मिसळपाव कर. छान असा मिसळपाव केला आणि प्रसादामध्ये रवा बनवला होता. घरच्या देवाला प्रसाद दाखवला आणि आम्ही निघालो मठामध्ये. मठामध्ये गेलो तर भरपूरच गर्दी होती पण दर्शन तर घ्यायचंच. लाईनीला उभं राहिलो. आणि स्वामींच्या दर्शनाला पोहोचलो. स्वामींचं दर्शन घेतलं आणि प्रसाद होता छान. प्रसादामध्ये बेसन भाकर, मसाले भात, रवा, जिलेबी आणि केळं. मी प्रसाद घेतला. श्लोकन ते म्हणले आम्हाला नाही प्रसाद घ्यायचा. त्यांची प्रॅक्टिस होती लेझिमची. त्यांनी लेझिमची प्रॅक्टिस केली. घरी आलो. छान असं जेवण केलं. तर कसा वाटला माझा छोटासा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर प्लीज लाईक करा.